दररोज वेगवेगळ्या भागात, वेगवेगळ्या गावात, वेगवेगळ्या तालुक्यात असा दररोज वेगवेगळा भाग पकडत असा पाऊस पडणार आहे। शेतकऱ्यांनी या अंदाज लक्षात घ्यायचा। शेतकरी मित्रांनो, सध्या आपल्या संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांच्या मनामध्ये एकच मोठी चिंता सतावत आहे, ती म्हणजे पाऊस कधी पडणार। पेरण्या तर झाल्या, पण पाऊस गायब झालाय। आता पुढे काय होणार? पण शेतकरी मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला हात जोडून एक विनंती करेन, बळीराजांनो, अजिबात घाबरून जाऊ नका। पाऊस पडेल का नाही याची चिंता आता सोडून द्या। तुम्हाला सांगायला हरकत नाही, तुमच्यासारखीच परिस्थिती माझी सुद्धा झाली आहे। आम्ही सुद्धा आमच्या शेतात पेरणी केलेली आहे आणि परिस्थिती अशी आहे की पेरणी झाल्यापासून शेतात एक पाण्याचा थेंबही पडलेला नाहीये। जमीन सुकलेली आहे, डोळे आभाळाकडे लागले आहेत। त्यामुळे तुमची जी धाकधूक आहे, जी भीती आहे, ती मी पूर्णपणे समजू शकतो। पण या चिंतेच्या वातावरणात आता एक अत्यंत दिलासादायक आणि आनंदाची बातमी समोर आली आहे। प्रसिद्ध हवामान अभ्यासक ज्यांच्या अंदाजावर महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांचा गाढ विश्वास आहे, त्या प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी अवघ्या 5 मिनिटांपूर्वी राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि ताजा अंदाज जाहीर केला आहे। पुढील 5 दिवसांमध्ये महाराष्ट्रातील अशा 12 जिल्ह्यांमध्ये जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे, ज्यामुळे आपल्या पिकांना जीवनदान मिळणार आहे। काही भागांमध्ये अतिशय मुसळधार पाऊस पडेल, तर काही भागांमध्ये पिकांसाठी अत्यंत उपयुक्त असा शेती उपयोगी पाऊस पडणार आहे। ते 12 जिल्हे कोणते आहेत, तिथे पावसाला नेमकी कधी सुरुवात होणार आहे, कोणत्या तालुक्यांमध्ये जास्त जोर असेल, या सर्वांचा संपूर्ण सविस्तर आणि खात्रीशीर आढावा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत। हा व्हिडिओ आपल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी जीवनदान ठरणार आहे, त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। आणि हो, तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती पहिल्यांदाच आला असाल तर शेतकरी पुत्राच्या चॅनेलला बोलगड्या मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका। शेतकरी मित्रांनो, पंजाबराव डक यांनी आपल्या ताज्या अंदाजात स्पष्ट शब्दात सांगितलं आहे की शेतकऱ्यांनो, आता सावध राहा, कारण काही वेळातच मान्सूनच्या वाऱ्यांमध्ये आणि हवेच्या दाबांमध्ये जे बदल झाले होते, त्यामुळे काही दिवसात पावसाने दडी मारली होती। बहुतांश भागात पेरण्या झाल्या, मात्र त्यानंतर कडक ऊन पडल्यामुळे शेतकरी चिंतेत पडले की आता दुबार पेरणीचे संकट तर येणार नाही ना, असा विचार प्रत्येकाच्या मनात घोळत होता। पण प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी सांगितलं आहे की मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे। बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या नवीन हवामान प्रणालीमुळे महाराष्ट्राच्या दिशेने बाष्पयुक्त वारे वेगाने सरकत आहेत। पंजाबराव डक यांचा थेट संदेश आहे, शेतकरी बांधवांनो, धीर सोडू नका, निसर्ग आपल्याला नक्कीच साथ देणार आहे। पुढील 5 दिवस हे अत्यंत महत्त्वाचे आहेत। हा पाऊस केवळ शितोडे उडवून जाणारा नाही, तर नदी नाले ओसंडून वाहतील आणि विहिरींच्या पाणी पातळीत वाढ होईल, असा हा पाऊस पडणार आहे। त्यामुळे दुबार पेरणीचे संकट किंवा वेळ बहुतांश भागावर येणारच नाही। आता आपण वळूया त्या मुख्य मुद्द्याकडे, ज्यांची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात। ते 12 जिल्हे कोणते आहेत, जिथे पुढील 5 दिवसात धो पाऊस पडणार आहे? शेतकरी मित्रांनो, पंजाबराव डक यांनी सांगितल्याप्रमाणे पुढील 5 दिवसात खालील 12 जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर सर्वाधिक जास्त राहणार आहे। यामध्ये पहिल्या क्रमांकाचा जिल्हा आहे तो नांदेड। नांदेड जिल्ह्यातील गेल्या काही दिवसांपासून पावसाची अत्यंत तीव्र ओढ पाहायला मिळत आहे, मात्र पुढील 48 तासानंतर येथे ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे। नांदेड, मुखेड, कंधार, लोहा आणि हदगाव या भागांमध्ये काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी शेती उपयोगी पाऊस पडेल। शेतकरी मित्रांनो, आता दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा येतो परभणी। परभणी जिल्ह्यातील शेतकरी सध्या चातकासारखी पावसाची वाट पाहत आहेत। परभणी शहर, जिंतूर, गंगाखेड, पाथरी या भागात पुढील 5 दिवसात हलका ते मध्यम आणि काही ठिकाणी एकाच रात्रीत जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आता हवामान खात्याने आणि त्याचबरोबर प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी सुद्धा वर्तवला आहे, ज्यामुळे येथील पिकांना मोठा दिलासा मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, आता तिसऱ्या क्रमांकाचा जिल्हा येतो हिंगोली। हिंगोली, सेनगाव, कळमनुरी परिसरात देखील पावसाची मोठी शक्यता आहे।
पंजाबराव डक यांच्या मते हिंगोली जिल्ह्यात पिकांच्या वाढीसाठी अत्यंत पोषक असा सलग 2 ते 3 दिवस पाऊस पडू शकतो. शेतकरी मित्रांनो, आता 4थ्या क्रमांकाचा जिल्हा येतो जालना. जालना जिल्ह्यात मोसंबीच्या बागा आणि कापूस सोयाबीनच्या पिकाला या पावसाची प्रचंड गरज आहे. जालना, अंबड, परतूर आणि भोकरदन परिसरातील काही मंडळांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा आता देण्यात आलेला आहे. आता 5व्या क्रमांकाचा जिल्हा येतो छत्रपती संभाजीनगर. जिल्ह्यातील कोरड्या पडलेल्या भागांसाठी ही मोठी गुड न्यूज आहे. पुढील 5 दिवसात ढगाळ हवामान राहून दुपारनंतर किंवा रात्रीच्या वेळी जोरदार सरी कोसळतील. वैजापूर, गंगापूर आणि कन्नड या भागात पावसाचा जोर चांगला राहणार आहे. शेतकरी मित्रांनो, आता 6व्या क्रमांकाचा जिल्हा येतो बीड. बीड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनो, अजिबात घाबरून जाऊ नका. बीड, गेवराई, माजलगाव आणि पाटोदा त्याचबरोबर आष्टी या भागात पुढील 5 दिवसात 100% मान्सूनचा चांगला पाऊस हजेरी लावणार आहे, असा अंदाज प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी वर्तवला आहे. यामुळे जमिनीमध्ये उत्तम ओल निर्माण होईल असाही अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. शेतकरी मित्रांनो, आता 7व्या क्रमांकाचा जिल्हा येतो लातूर. लातूर, उदगीर आणि निलंगा भागात पावसाचे ढग दाटून येत आहेत. लातूर जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टीची गरज नसली तरी शेतीची कामे आणि पिके टिकून राहतील एवढा मुसळधार पाऊस लातूरमध्ये पाहायला मिळणार आहे. आता 8व्या क्रमांकाचा जिल्हा येतो धाराशिव. धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर, भूम, परंडा आणि उमरगा या भागात पावसाची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामानात होणाऱ्या बदलांमुळे या भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस होऊ शकतो असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी. शेतकरी मित्रांनो, आता 9व्या क्रमांकाचा जिल्हा येतो बुलढाणा. विदर्भाच्या प्रवेशद्वारावर म्हणजेच बुलढाणा जिल्ह्यात मलकापूर, चिखली, मेहकर, खामगाव या भागांमध्ये पुढील 5 दिवसात मान्सून खूप सक्रिय होणार आहे. येथील काही तालुक्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. शेतकरी मित्रांनो, आता 10व्या क्रमांकाचा जिल्हा येतो अकोला. अकोला जिल्ह्यात कडक उन्हामुळे पिके करपू लागली होती. मात्र आता पंजाबराव डक यांच्या अंदाजानुसार अकोला, बाळापूर, पातूर आणि अकोट या परिसरांमध्ये 72 तासात येणाऱ्या पुढील 72 तासांमध्ये पावसाचे आगमन पाहायला मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो, आता 11व्या क्रमांकाचा जिल्हा येतो वाशिम. वाशिम जिल्ह्यात सोयाबीनचे क्षेत्र मोठे आहे. या सोयाबीनला जीवन ठेवण्यासाठी पुढील 5 दिवसात निसर्गराजा नक्की धावून येणार आहे. वाशिम आणि करंजा परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज आता हवामान खात्याने देखील वर्तवला आहे. आता 12व्या क्रमांकाचा आणि शेवटचा जिल्हा येतो यवतमाळ. पांढऱ्या सोन्याचा जिल्हा म्हणजेच यवतमाळ. यवतमाळ, पुसद, दारवा आणि वाणी या भागात पुढील 5 दिवसात कापूस आणि सोयाबीनच्या पिकांसाठी अत्यंत उपयुक्त आणि शेती उपयोगी पाऊस पडणार आहे. शेतकरी मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हा पाऊस नेमका कधी सुरू होणार? पंजाबराव डक यांनी दिलेल्या माहितीनुसार या पावसाची सुरुवात आज रात्रीपासूनच राज्याच्या काही भागात स्थानिक ढग तयार होऊन मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पाहायला मिळणार आहे. तर पुढील 24 ते 48 तासात पावसाचा जोर हळूहळू वाढेल आणि 3ऱ्या व 4थ्या दिवशी हा पाऊस आपल्या सर्वोच्च पातळीवर असेल. म्हणजेच पुढील 5 दिवस महाराष्ट्रातील या 12 जिल्ह्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे आणि दिलासादायक ठरणार आहेत. आता पावसाचे स्वरूप कसे असेल? दुपारनंतर आणि रात्रीचा पाऊस. शेतकरी मित्रांनो, हा पाऊस प्रामुख्याने दुपारनंतर किंवा रात्रीच्या वेळी वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पडण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. आता शेती उपयोगी पाऊस. शेतकरी मित्रांनो, बहुतांश भागात हा पाऊस पिकांना कोणतीही हानी न पोहोचवता जमिनीची तहान भागवणारा म्हणजेच शेती उपयोगी पाऊस पडणार आहे. शेतकरी मित्रांनो, पाऊस तर येणारच आहे, पण पंजाबराव डक यांनी आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टी पाळायला आता सांगितल्या आहेत. यामध्ये नंबर 1, विजांपासून सावधान. पाऊस सुरू असताना विजांचा कडकडाट होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे पाऊस सुरू असताना कोणत्याही झाडाचा आश्रय घेऊ नका. स्वतःची आणि आपल्या जनावरांची काळजी घ्या. नंबर 2, खत व्यवस्थापन. या शेतकरी बांधवांनी पेरणी केली आहे आणि पाऊस पडण्याची वाट पाहत आहात. त्यांनी पाऊस पडून जमिनीमध्ये चांगली ओल निर्माण झाल्यानंतरच पिकांना खतांचा पहिला डोस द्यावा.
सुक्या जमिनीत खते टाकू नका. नंबर 3, दुबार पेरणीची घाई करू नका. अनेक शेतकरी पिके सुकत आहेत म्हणून दुबार पेरणीचा विचार करत आहेत, पण थांबायचं आहे. पुढील 5 दिवसात पाऊस आल्यानंतर पिके पुन्हा हिरवीगार होणार आहेत असा अंदाज हवामान खात्याने आणि त्याचबरोबर प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी वर्तवला आहे. त्यामुळे घाई गडबडीत कोणताही निर्णय घेऊ नका. तर शेतकरी बांधवांनो, हा होता प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांचा अगदी 5 मिनिटापूर्वी आलेला अतिशय दिलासादायक आणि ताजा हवामान अंदाज. निसर्गावर विश्वास ठेवा, बळीराजा कधीच हरत नाही. आम्ही ही शेतात पेरणी केली आहे आणि आम्ही ही पावसाची वाट पाहत आहोत. जसा पाऊस पडेल तसा ग्राउंड रिपोर्ट मी तुम्हाला आपल्या बोलगड्या मराठी या यूट्यूब चॅनेलवर देत राहीन. तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहत आहात, तुमच्या जिल्ह्यात सध्या काय परिस्थिती आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा, जेणेकरून इतर शेतकरी बांधवांना देखील अप टू डेट आणि लोकल माहिती लवकरात लवकर मिळून जाईल. भेटूया पुन्हा एकदा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत, नव्या हवामान अंदाजासोबत. तोपर्यंत सावध राहा, सतर्क राहा, काळजी घ्या स्वतःची, स्वतःच्या कुटुंबाची. भेटूया पुन्हा एकदा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.